हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, 30 पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला आहे किंवा बोर झाला असाल ना, आणि हो टोमॅटो सुद्धा महाग झाले आहेत सध्या, म्हटलं चला पनीरची एक वेगळी रेसिपी बनवावी, ती ट्राय करावी आणि तुमच्याशी शेअर करावी। तर मस्त आज पनीर बदामी बनवत आहे मी। इथे एकीकडे मी गॅसवरती पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी, आणि इथे मी 15 ते 20 बदाम घेतले आहेत जे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत। आता या पॅन मध्ये पाणी गरम झाल्यानंतर 4 ते 5 कांदे घेतले आहेत मी, आणि खडे मसाले काही ऍड करते। तर याच्यामध्ये मी लवंग घेतली आहे, दालचिनी घेतली आहे, तेजपत्ता आणि मोठी इलायची, हिरवी इलायची देखील आपण घालू शकतो, आणि हिरवी मिरची देखील ऍड करायची आहे याच्यामध्ये। आता एकीकडे कांदा वगैरे शिजतोय तोपर्यंत मी तर पनीर थोडंसं कट करून घेतेय। वातावरण एवढं छान झालं होतं ना, खूप दिवसानंतर लातूरला असा पाऊस झाला आहे, म्हणजे 3 ते 4 दिवस कंटिन्यू इकडे पाऊस आहे, आणि काल रात्री तर रात्रभर पाऊस होता, आणि त्यामुळे एकदम मस्त असं वातावरण झालं आहे। म्हणजे उकाड्यापासून आता पूर्णपणे मुक्ती मिळाली आहे, घरामध्ये वातावरण देखील थंड झालं आहे मस्त असं। तर चला आता इथे मी सॉस पॅन ठेवला आहे, या पॅन मध्ये मी 2 चम्मच तूप ऍड केलं, आणि आता जे पनीरचे क्यूब केले आहेत ना मी, ते या पद्धतीने इथे मी आता सर्व जे आहेत क्यूब ते फ्राय करून घेणार आहे। तर केव्हाही पनीर फ्राय करताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे, नाहीतर पनीर जे आहे ना ते एकदम चिकट होऊ शकतं किंवा गॅस पॅनला ते चिटकून देखील राहू शकतं। याच्यामध्येच मी थोडंसं लाल तिखट, हळद आणि अगदी चिमूट 2 चिमूट मीठ ऍड केलं आहे, आणि व्यवस्थित आता गॅसची फ्लेम हायच ठेवली आहे, आणि कंटिन्युअसली याला हलवत याला आता मी फ्राय करून घेणार आहे। या पद्धतीने मस्त गोल्डन ब्राऊन रंगाचं करून घ्यायचं आहे पनीर, खूप छान दिसतं, आणि असंच जरी खाल्लत ना तुम्ही, जर तुम्हाला आवडत असेल तर असंही खूप मस्त लागतं। त्यानंतर इथे मी 1 ते 1.5 वाटी गरम पाणी ऍड केलं आहे, जेणेकरून पनीर जे आहे ते सॉफ्ट राहील, कडक होणार नाही। आता इथे पनीर फ्राय करून झालं आहे, तर एकीकडे आता कांदा देखील पूर्णपणे फ्राय गरम पाण्यामध्ये जो ऍड केला होता तो पूर्णपणे आता शिजला आहे। या पद्धतीने ट्रान्सपरंट होतो, त्यानंतर आपण याला काढून घ्यायचं आहे। सर्वात आधी मी अद्रक आणि लसूण हे मिक्सरला फिरवून घेणार आहे, ओबडधोबड कुटून घेणार आहे, त्यामुळे सर्वात आधी हेच मिक्सरला फिरवणार आहे। इथे पेस्टचा देखील वापर करू शकता, पण फ्रेश असेल तर भाजी छानच लागते। आता कांदा जो आहे तो मिक्सरला फिरवायचा आहे, त्याआधी मी याच्यातली तेजपत्ता आणि मोठी इलायची जी आहे ना ती काढून घेणार आहे। बाकी सर्व जिन्नस जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक फाईन अशी प्युरी याची बनवून घेणार आहे। यानेच भाजी खूप छान बनणार आहे। बिना टोमॅटोची देखील ही ग्रेव्ही खूप छान बनते। गॅसवरती आता मी एक कढई ठेवली आहे, कढईमध्ये 1.5 पळी एवढं मी तेल घेतलं आहे। खूप जास्त तेलाची आवश्यकता नाही या रेसिपीसाठी। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी सर्वात आधी शहाजिरं ऍड केलं आहे। शहाजिरं छान फुललं की जे अद्रक लसूण मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते देखील कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत छान असं फ्राय करून घेतलं। त्यानंतर जी प्युरी होती कांद्याची ती देखील आता याच्यामध्ये मी ऍड करतेय। आता ही प्युरी ऍड केल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत या पूर्ण वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे 2 ते 3 मिनिट लागतात या प्रोसेसला। तोपर्यंत मी काय करणार आहे, जे बदाम होते का ते आता बदाम 15 मिनिट झाले आहेत, गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे पटकन सोक होतात, आणि आता हे सर्व काही बदाम मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता याची देखील आपल्याला छान अशी एक प्युरी करून घ्यायची आहे। तर याच्यामध्ये मी दूध ऍड करतेय, तुम्ही पाणी देखील ऍड करू शकता, पण दुधाने ह्या रेसिपीला किंवा या भाजीला एक वेगळी चव येते, एक वेगळं टेक्स्चर येतं, आणि याची चव तर एकदम शाही अशी येते। म्हणजे कधी आपण खूप मोठी अशी रेसिपी ट्राय करतोय, खूप मोठी अशी भाजी खातोय, म्हणजे असं वाटेल तुम्हाला। आता मसाला फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी काही मसाले ऍड करतेय। तर इथे मी लाल तिखट घेतला आहे, हळद थोडीशी ऍड केली, आणि सोबतच धना पावडर घेतली आहे 2 चम्मच। आता हे सर्व काही ऍड केल्यानंतर मी याच्यामध्ये गरम मसाला किंवा किचन किंग मसाला देखील ऍड करायचा आहे, तर जो असेल तो ऍड करा। माझ्याकडे गरम मसाला होता तो मी ऍड केला। त्यानंतर जे बदामची प्युरी होती ती सर्व काही याच्यामध्ये ऍड केली, आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे।
रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकताय। जसं जशी भाजी शिजत जाईल तसा तसा भाजीला खूप छान असा रंग येत जाईल। अगदी रेस्टॉरंटमध्ये आपण ज्या प्रकारची ग्रेव्ही खातो ना तसंच इथे आपल्याला दिसणार आहे किंवा चव लागणार आहे। 2 मिनिटांसाठी फक्त मी इथे झाकण ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती लो केली आहे, कारण कढई स्टीलची आहे आणि पटकन तळाशी लागू शकतं, त्यामुळे फक्त 2 मिनिटे याला मी वाफ काढून घेतली आहे। पूर्णपणे इथे प्युरी तयार झालेली आहे ही। आणि आता याच्यामध्ये जे पनीर घेतलं होतं मी फ्राय करून ते देखील ऍड करते। तर खूप जास्त पातळ नाही करणार मी आज भाजी एकदम घट्ट ठेवणार आहे, ज्या प्रकारे रेस्टॉरंटमध्ये आपण खातो त्याच प्रकारची। आता इथे सर्वात महत्त्वाचा पदार्थ ते म्हणजे कसुरी मेथी, त्याच्याशिवाय या भाजीला चवच येणार नाही। जर रेस्टॉरंटमधली चव हवी असेल तर याच्यामध्ये कसुरी मेथी नक्की ऍड करा। 5 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवलं आहे आणि मस्त असं तेल येतं भाजीला। फक्त 5 मिनिटं ठेवायचं आहे, नाहीतर तळाशी लागू शकतं आणि भाजीला एवढंच शिजवण्याची गरज आहे, खूप जास्त शिजवण्याची गरज नाही। पूर्णपणे ग्रेव्ही तयार झाली होती, पनीर देखील फ्राय केलेलं होतं, त्याच्यामुळे भाजीला शिजवण्याची वगैरे काहीच गरज नाही। फक्त 5 मिनिटे तेही कमी गॅस करून ठेवायचं आहे आणि भाजी इथे तयार झाली आहे। पाहू शकताय खूप कमी तेल, आणि हे तेल देखील जे बदाम आपण ऍड केलेत का त्याचं तेल आहे, त्यामुळे झाकून ठेवायचं आहे फक्त 5 मिनिटांसाठी। गॅस मीडियम करून आपोआप तेल येतं भाजीला आणि खूप मस्त दिसते भाजी। अगदी रेस्टॉरंटमध्ये आपण खातो त्याच पद्धतीची, पण चव तुम्हाला ही चव रेस्टॉरंटमध्ये सुद्धा भेटणार नाही, अशी ही भाजी लागते, एकदम खतरनाक। एकदा नक्की ट्राय करा पनीर बदामी, कारण याच्यामध्ये भरपूर असे बदाम घातले आहेत आणि टोमॅटो नसेल तरी काही हरकत नाही। मस्त अशी ग्रेव्ही बनते इथे, एकदम शाही पद्धतीची ग्रेव्ही इथे बनवून तयार झाली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।